तर तशी तर खूप दिवसाची इच्छा होती आपल्याला चिखलदऱ्याला जायची आणि आलो ना मग डायरेक्ट आपण चिखलदरा. आणि इथं आल्यानंतर या आनंदनं या डर्ट बाईकचा किती धिंगाणा केला आणि किती खर्च आला हे सांगतो मी तुम्हाला पुढे. आणि या चिखलदऱ्याच्या सिरीज मध्ये आपल्यासोबत लय कांड झाले, तर ते पाहायचे असतील तर एक लाईक आणि फॉलो करून घ्या. तर आज आहे आपल्या चिखलदऱ्याच्या सिरीजचा पार्ट 1. तर आज तुमचा भाऊ डायरेक्ट सकाळी 4 वाजताच उठला आणि 1-1.5 महिन्या आधीपासून आम्ही चिखलदऱ्याला जायची प्लॅनिंग केलेली होती आणि आज आपलं फायनली ते स्वप्न पूर्ण होणार होतं. म्हणून आज सकाळीच उठल्याबरोबर मी डायरेक्ट तयारी वगैरे करून घेतली आणि मस्तपैकी आपले देवाचे दर्शन घेऊन घेतले आणि मग काय आपली डायरेक्ट बॅग वगैरे घेतली आणि आलो डायरेक्ट बाळादाच्या घरासमोर. तर इथं आल्याबरोबर आपल्याला या दुबईचे दर्शन झाले. तसं तर याचं नाव आहे पियुष, पण आम्ही याला लाडानं दुबई म्हणतो. आणि मग काय थोड्याच वेळात आपल्या आनंद भाऊची पण एंट्री झाली आणि हे नारळ आणि अगरबत्ती घेऊन जायचं होतं आपल्याला मारुतीच्या पारावर. आणि इथं आल्यानंतर मी सगळ्यात पहिले बजरंगबलीचे दर्शन वगैरे घेऊन घेतले आणि इथं अगरबत्ती वगैरे लावून दिली. तर आता चाललो आम्ही चिखलदऱ्याला या क्रुझर मध्ये. पण आता एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आमच्या समोर आली. आता या क्रुझर मध्ये मॅक्सिमम 12 ते 13 जण बसतात आणि या क्रुझर मध्ये जाणार होतो आम्ही 20 जण. हे ऐकून गेले तुम्ही डायरेक्ट गॅपा. तर आता हे कंडिशन पाहून तुम्ही पण म्हणसान की तुम्ही पहिले काऊन नाही मोठी गाडी सांगितली. अरे या पोट्ट्याचं काय करावं, येईन ऐन वक्तावर सगळ्यांना हाव केलं आणि एक एक करून पोट्टे वाळले. तर जाऊ दे, आता काही टेन्शन घ्यायला पुरत नाही. देव जे पण करते ते सगळं चांगलंच करते. तर सगळ्यात पहिले आम्ही पेट्रोल पंपावर आलो आणि गाडीतने डिझेल वगैरे टाकून घेतलं आणि मग काय डबल येऊन बसलो आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये. बार्शी टाकळी मधून निघाल्यावर हा आमचा पहिला स्टॉप होता, ते पण होता दर्यापूरले. मग काय हॉटेलमध्ये आल्याबरोबर आपण एक एक ब्रेड पकोडा खाऊन घेतला आणि मस्तपैकी आपला 1 नंबर नाश्ता वगैरे झाला. मग काय आम्ही सगळेजण येऊन बसलो डबल गाडीमध्ये आणि 1-1.5 घंट्यानंतर आम्हाला लागला डायरेक्ट चिखलदऱ्याचा घाट. आणि थोड्याच वेळात आम्हाला बाहेरचा नजारा एकदम चांगला वाटला. पण काही म्हणा, मी तर चिखलदऱ्याला फर्स्ट टाइम आलतो आणि हे नजारे एकदम नेक्स्ट लेवल होते. आणि तेवढ्यातच आमची गाडी डायरेक्ट घाटात बंद पडली. आणि आमच्या संग पुढे काय झालं हे सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. तर लवकर एक खालचं फॉलोचं बटन दाबा.